आज होता संडे. आज मला बनवायचा होता पास्ता, तो पण कुकरमधला. मी फर्स्ट टाईम हा पास्ता बनवलेला होता. पण काही 2 शिट्ट्या होऊ दिल्या, तरी पण हा काही शिजलेला नव्हता. तर मी परत अजून 2 शिट्ट्या होऊ दिल्या आणि मग फायनली असा छान शिजला आणि खरंच खायला पण खूप छान झाला होता कुकरमध्ये. असा शिजायला फार वेळ लागतो आणि कुकरमध्ये शिजायला पटकन होतं. तर कम से कम याला 4 शिट्ट्या होऊ दिल्या आणि खरंच खूप छान शिजलं. खायला पण असं खूप छान सॉफ्ट वाटत होतं. असं शिजायला थोडं प्रॉब्लेम जात असते. मी तोपर्यंत कुकर मांडला कारण की मला जायचं होतं आज मेकअपसाठी. तर मी आज आम्ही खात होतो पास्ता आणि दक्षू काही वेळापूर्वीच अगोदर उठलेला होता. तर त्याचा ब्रश वगैरे व्हायचा होता, तर तो असा छान बसून होता आणि बघत होता की कुठे मी तर नाही येऊन राहिलो. तो म्हणाला की "मम्मी मी याच्यामध्ये येत आहो. व्हिडिओ डिलीट कर, डिलीट कर." तर फायनली मग आम्ही तिथे आलो आणि असा छान सिंपल लूक पहिला लूक होता. ज्यांना पूजेला वगैरे ज्वेलरी वगैरे त्यांच्या सासूबाई आणणार होत्या. तोपर्यंत म्हटलं चला आपण हा व्हिडिओ शूट करून घ्यावी. तर हे जे बनवलेलं आहे डेकोरेशन वगैरे, तर हे सचिननीच बनवलेलं आहे कारण की त्यांचा साऊंड सिस्टीम डेकोरेशनचा बिझनेस आहे. तर हे असं डेकोरेशनचं कामसुद्धा त्यांनी घेतात आणि खरंच खूप सुंदर झालेलं आहे. तुम्हाला कसं आवडलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर असं ज्वेलरी घातल्यानंतर असा त्यांचा लूक झालेला होता. मग मी परत अजून घरी आले. मला दुसऱ्या लूकसाठी भरपूर टाईम होता. मग तोपर्यंत माझे कस्टमर वगैरे झाले. त्यांची हेअरकट वगैरे अशी करायची होती छोट्या मुलीची आणि परत मी मग दुसऱ्या लूकसाठी आली आणि दुसरा लूक असा त्यांचा छान लाच्यावरचा होता आणि हे बघा फायनली असं छान त्यांचा लूक झाला. तर त्यांना अशी छान पोनीच पाहिजे होती आणि हेअरस्टाईल अशी खूप त्यांना अशी पाहिजे नव्हती, बिलकुल साधी सिंपल सोवरमध्येच खूप छान पाहिजे होती त्यांना. तर अशा त्यांची तयारी झाली. तर तुम्हाला हा मेकअप कसा आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा. परत घरी आली त्यानंतर काही कस्टमर आले तर कस्टमरचा वगैरे फेशियल वगैरे असं झालं आणि रात्रीचे वाजले होते 10. मी अशी थकून गेली होती. मला अशी खूप भूक लागलेली होती पण माझे कस्टमर वगैरे व्हायचे होते आणि मला पहिली खूप झोप येत होती. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस खूप भारी गेला. दुसऱ्या दिवशी परत लागली मग कामाला कारण की थोडं पार्लर खूप म्हणजे थोडं बिखरल्यासारखं होतं आणि वॅक्सचे वगैरे भरपूर असे चिकट वगैरे धब्बे वगैरे पडलेले होते. तर थोडं असं क्लीन वगैरे करून घेतलं आणि सकाळचे कामं म्हटलं तर आपले खरंच खूप गडबडीचे काम धावपळीचे. त्यानंतर मी थोडंसं म्हटलं क्लिन्झिंग करून घेते. तर माझं हे रोजचं रुटीन आहे. सकाळला पहिले मॉइश्चरायझर करून घेते, मग थोडं सनस्क्रीन लावते, मग त्यानंतर क्लिन्झिंग करून घेते. मला थोडेसे फोर्समध्ये माझ्या ऊन येतात तर मला फोर्समध्ये कपडे वगैरे सुकवण्याचे, काही झाडाला वगैरे पाणी द्यायचे. तर माझ्यावर जे आपली सनलाईट असते ते येत असते तर माझ्या स्किनवर लवकर पटकन स्किन टॅन होऊन जाते माझी. तर त्यासाठी मी सकाळला सनस्क्रीन लावत असते आणि त्यानंतर मला आंघोळीला जायचं होतं. त्या अगोदर पहिलं म्हटलं मी क्लिन्झिंग करून घेते. मी फेसवॉश फार कमी यूज करते. मी असं नाही की फेसवॉश यूज करत नाही, पण फार कमी करते. मी फक्त क्लिन्झिंग करते आणि आंघोळ करते आणि फक्त पाणी घेते चेहऱ्यावर. तर अशा प्रकारे हे बघा असं पूर्ण मळ काढून घेतलेलं आहे आणि खरंच जेवढा आपण चेहरा म्हणजे तेवढा क्लीन ठेवू ना, तर तेवढंच आपल्या चेहऱ्यावर ॲक्ने प्रॉब्लेम, काही जे कोणते अजून दुसरे जे प्रॉब्लेम असतात ते खरंच येणार नाही. बघा किती धूळ साचलेलं आहे चेहऱ्यावर. मी हे आपलं नॉर्मल कॉटन आहे, जे माझं फेशियलमध्ये जे मी यूज करते डोळ्यावर ठेवायसाठी, तर तोच कॉटन आहे. मी नेहमी असं कॉटन मी साफ करत असते. मानसुद्धा अशी साफ करून घ्यायची आणि मानेवर सुद्धा आपल्या असं धूळ साचलेला असतो. तर हे बघा किती डस्ट असा आपल्या स्किनवर राहते. मी तुम्हाला अजून परत दाखवते. असं मंगळसूत्र वगैरे थोडं वर घेते कारण की झटका वगैरे लागला तर तुटायची भीती राहते. तर कानं पण अजून असे छान म्हणजे पूर्ण क्लीन करून घेते मागून पुढून वगैरे चेहरा साफ करताना. तेव्हाच आपले जे काही कानामागचा वगैरे काही असं मळ वगैरे राहिला तो सुद्धा पूर्ण असा निघून जातो आणि आतमधून सुद्धा कानाचं थोडं क्लीन करून घेते. तर बघा किती आपल्या चेहऱ्यावर असा धूळ असतो, आपल्या मानेवर, चेहऱ्यावर, कानावर. तर आज हे बघा एवढं असतो. मला तर असं वाटते की जेवढं क्लिन्झिंगनी आणि कॉटननी पूर्ण क्लीन होते ना, तेवढं फेस वॉशने होत नाही, असं फक्त माझ्या मनाला असं वाटते. तर हे बघा मी असं कोणतं फेसवॉशला असं काही म्हणत नाही की कोणतं चांगलं आहे वाईट आहे. तर हे बघा हे प्रत्येकाची अशी चॉईस असते. तर आंघोळ करून अशी आली आहे आणि त्यानंतर केस असे सध्याचे 2-3 मिनिटासाठी खुले ठेवलेले आहे
आणि हे असं सनस्क्रीन घेतलेलं आहे. असे 2 बोटाला आपण सनस्क्रीन लावायचे, तेव्हाच आपलं परफेक्ट सनस्क्रीन चेहऱ्याला लागला जाते. तर अगोदर पहिले मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि थोडं सनस्क्रीन, कारण की सनस्क्रीन मी लावत असते. मी 2 टाईमच यूज करते सनस्क्रीन. एक सकाळला लावते, 8च्या नंतर लावते, 8 किंवा 8:15च्या दरम्यान लावत असते आणि एक लावते ज्या टायमाला माझी अंघोळ होते. 11चा माझा टाईम आहे, तर 11 वाजता मी अजून परत सनस्क्रीन लावून घेते. मग दुपारला वगैरे काही मी म्हणजे 5-6 वाजता वगैरे काही लावत नाही. आणि अशी माझी पूर्ण तयारी झालेली आहे. तर मी केस फक्त थोड्या वेळसाठी असे खुले ठेवून घेते आणि मग परत अजून धुळात बांधते. तर थोडं होटाला पण असं काही जे आपलं लिप बाम वगैरे असते किंवा कोणतं मॉइश्चरायझर असते ते आपण होटाला लावायचं. नाहीतर होठं उन्हाळ्याचे माझे खूप असे ड्राय होतात. असं प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे की मला प्रॉब्लेम आहे हे मला माहीत नाही. आणि थोडंसं हाताला पण सनस्क्रीन लावून घेतलेलं आहे. तर स्किन केअर झाल्यानंतर चला म्हटलं आता आपण लावू स्वयंपाकाला. तर स्वयंपाक अगोदरच कुकर लावलेलं होतं मी आणि कुकर वगैरे झालं आणि मग लागले अजून स्वयंपाकाला. डाळ भाजी आणि भात कुकर लावलेलं होतं. आणि याच्यामध्ये असं मी रोज जेव्हा कुकर वगैरे लावते तर मी तेव्हा असं निंबू टाकत होते, ज्यामुळे आपलं कुकर खराब वगैरे होत नाही. तर तुम्हाला मी अशी सुस्त वगैरे माझा चेहरा वाटत असेल तर ह्या कारणाने, कारण की माझी सध्या झोप बरोबर होत नव्हती. सध्या काम वगैरे थोडं फेशियलचे, पार्लरचे, कस्टमरचे वगैरे थोडे जास्त होते. तर त्यामुळे माझे बरोबर म्हणजे लेट झोपणे आणि लवकर उठणे असं सुरू होतं माझं. तर माझे केस पण बघा, केसाला ऑइलिंग वगैरे काही केसाला झालेले नाही आहे. तर त्यामुळे थोडं जास्तच चेहरा थोडा विचित्र दिसून राहिलेला आहे माझा. तर अशा प्रकारे माझं डेलीचं असं काम. तर हे आपली रोजची ड्युटी आहे आणि हे फायनली माझं असं जेवण झालेलं आहे. तर हे मी असं उन्हाळ्यामध्ये छान थंड थंड ताक पण घेते. त्याच्यामध्ये मी मीठ वगैरे काही असं टाकत नाही ना साखर टाकत. तर अशा प्रकारे आता ब्लॉग मी इथेच खतम करते. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.